पूर्ण होत आहे. धावसंख्या 4 वर. इथे मात्र बॅटच्या वर चेंडू लागतो. चेंडू गेला तो फायनल क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल ती रोहिदासला. धाव संख्या 5. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंगॉनला. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगलं रनिंग पाहायला मिळतंय. लागोपाठ दुहेरी धावा घेतल्या जातात. 7 वर धावसंख्या पोहोचते. इथे मात्र बॅटच्या वरती चेंडू लागतोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव सहज घेते जाते. लास्ट बॉल आहे या ओव्हर मधला. दिलीप मडवी यांची सुंदर गोलंदाजी. पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय महेश. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. महेश सामना करतोय. फुलटॉस. शॉर्ट्स केलेला सुंदर फिल्डिंग आणि एकच धाव. याबरोबरच हे षटक संपलं. पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या बिनबाद 9. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय मिलिंद. स्ट्राईकला पुन्हा एकदा महेश. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुट गेलाय. चेंडू स्क्वेअर कट केलाय बॅकवर्ड पंच्या दिशेने आणि हा चेंडू सीमा रेषेपार चौकार. चार धावांनी स्कोर पोहोचतोय 14 वर. यावेळेस बॅटची येत लागली आहे. चेंडू हवेत आहे परंतु जातोय तो शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. डिक्लेअर मध्ये एकच धाव मिळणार आहे. 15 वर धावसंख्या पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर मध्ये. 16 धावसंख्या होते. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. पूल केलाय चेंडूला.
2 धावा मात्र पुन्हा एकदा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग या दोघांचंही पाहायला मिळते सुरुवातीपासूनच. ही सलामीची जोडी 18वर धावसंख्या पोचते. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. झेल होईल आणि बाद होतोय फलंदाज रोहिदास. महेश बाद होतोय. 9 धावा वैयक्तिक काढल्यात त्या महेशने. एक गडी बाद. 18 अशी धावसंख्या. चला बॅट्समन लवकर या. धावत या. तुमचा फिटनेस दाखवा. 40+ फिटनेस. रुपेश येतोय नवीन बॅटर. सामना करेल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केला. पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळेल. एका धावेने स्कोर 19वर. आणि याबरोबरच हे दुसरं षटक संपलं. 10 धावा दिल्या या षटकामध्ये. गोलंदाज मिलिंदने एक गडी बाद केला. षटक क्रमांक 3 घेऊन योगेंद्र येतोय. यावेळेस पुढे सरसावला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय आणि धाव काय होत नाही आहे. चांगली सुरुवात गोलंदाज योगेंद्रची. यावेळेस रूम घेतला. चेंडूला कट केला. कव्हर पॉईंटच्या दिशेने फक्त एकच धाव. आणि आमच्या नवी मुंबईचे कोपरखर्णे गावचे एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्तुंग व्यक्तिमत्व, सन्माननीय श्री चंद्रकांत मोरेश्वर पाटील यांचं इथे आगमन होत आहे. वनमंत्री चषक 2026 मध्ये आज पुन्हा एकदा आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. 2 धावांचा इशारा पंचांचा येतोय आणि धाव संख्या 22वर पोहोचते. तर या ओव्हर नंतर आपण यावेळेस चेंडू हवेत आहे आणि जातोय सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स लॉंग ऑफच्या दिशेने. बऱ्याच वेळाने हा एक मोठा फटका येतोय. धाव संख्या 26वर 26. दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही यावर मधले. अजूनपर्यंत धाव संख्या 26.
चला बॉल द्या लवकर. हे बघा सानपाडा 11 बेलापूर. हां पण टॉस 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 फिल्डिंग वाले बेलापूर रेग्युलर ना 11 नाही ना आहे पेन पेन स्वतःचा बरोबर ठेवायचा असे आयोजकांनी आयोजकांचं घ्यायचं. चला बॉल 2 चेंडू शिल्लक आहे. चला लवकर गेम स्पीडअप करा. जुना बॉल द्या. 3 षटकांचा खेळलेला 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधल्या योगेंद्रच्या. चला गेम स्पीडअप करा. खूप उशीर होतोय. स्ट्राईकवर रोहिदास. यावेळेस बाबा सुरेख फटका, खणखणीत फटका साईड स्क्रीनच्या दिशेने. षटकार, पहिला षटकार या इनिंगचा. स्कोर बसतोय 32 वर. यावेळेस शेवटच्या बॉलवरती 1 धाव मिळते आणि याबरोबर तिसरी ओव्हर संपली. धावसंख्या 33, 11 धावांची सरासरी. आणि बघूया किती टार्गेट सेट होतं या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. यानंतरचं समालोचन करण्यासाठी आमचा नवी मुंबईचा एक खणखणीत असा आवाज चंद्रकांत मोरेश्वर पाटील कोपरखर्णे गावचे. या सर. तोपर्यंत मी प्रकाश मिरजकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संबुधं तं नमामि शनेश्वरं. शनेश्वराय नमः. सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2026 वनमंत्री चषक गावदेवी बोनकोडे एकादश संघाच्या वतीने सुरेख असं आयोजन. सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आणि सांगत वैयक्तिक पहिलं सांघिक 34 षटक घेऊन होते ते जगदीश एक उत्कृष्ट गोलंदाज तसे त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू. परंतु इथे बेलापूर संघाचे रोहिदास बंद्रे त्याचबरोबर रुपेश त्यांच्या जोडीला आहेत. एक गडीबाद 34. सुरेख धावसंख्या 11 धावांच्या सरासरीने धावसंख्या रस्ताना बेलापूर संघ. आणि ते मात्र भिरकावलाय. चेंडू बघायचंय. वतंग षटकार मिड विकेट सीमालक्ष्मीकडे हा बलीवर चेंडू येतो बघितला रुपेश यांनी आणि भिरकावून दिलाय तो मिड विकेट सीमालक्ष्मीकडे उत्तुंग षटकार. आणि षटकाराने संघाची धावसंख्या ठेवली 40 वर. सुरेख फटकेबाजी. मागच्या षटकात रोहिदास बंद्रे यांच्याकडून मनगटातून चौकार षटकार आले ते. तर आता मात्र रुपेश यांच्या मनगटातून येताना जगदीश एक उत्कृष्ट गोलंदाज परंतु टप्पा चुकला. त्याचा मोबदला चुकवावा लागतो षटकाराने. फुलटॉस चेंडू इथे मात्र लॉंगांच्या दिशेने दिले मडवी. सुरेख माफ करा क्षेत्ररक्षक कोण मंगेश. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. 2 माफ करा 2 रुपेश यांना. सुरेख ताळमेळ खेळपट्टी. रोहिदास बंद्रे अधिक 50 असून सुद्धा सुरेख तंत्र धावण्याचं स्वास्थ्य शरीर आयुष्यमान. आणि इथे मात्र सुरेख पुनरागमन. सुरेख चेंडू अप्रतिम यॉर्कर पद्धतीचा आपण चेंडू काहीसा वाईड यॉर्कर आपण याला म्हणू शकतो. नक्कीच एक तंत्र असतं ते की निर्धाव चेंडू काढण्याचा. परंतु एक्स्ट्रा कव्हरला देखील फटकावला जाऊ शकतो. सुंदर चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या 42. 5वा चेंडू. आणि इथे मात्र घोषित क्षेत्रात चेंडू जातोय घोषीच्या दिशेने. पंचांचा इशारा. 1 धाव घोषीचा येतोय. 1 धावेवर संघाची धावसंख्या 43 वर. शेवटचा चेंडू चौथ्या षटकात घेऊन येईल जगदीश. सामना करतील रुपेश. सुरेख फटकेबाजी.
33 धावा असताना या षटकात आतापर्यंत 10 धावा गेल्यात 5 चेंडूमध्ये आणि ह्या येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर बघा बळी की षटकार चौकार. फुलटॉस चेंडू, चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रकाश ठाकूर बहुतेक असावे. गणेश सुरेख झेल तिथे टिपतात बिगवेट सीमारेषेवर कुठलीच चूक करत नाही आणि रुपेश यांना तंबूची वाट दाखवत आहेत. सुरेख खेळी रुपेश यांची सलामीला येऊन माफ करा एक गडी बाद झाल्यानंतर 10 धावांची खेळी खेळलेले आमचे गुणलेखक सुनील पाटील आम्हाला कळवत आहेत. सुरेख गुणलेखन त्यांचं गुणलेखन आम्हाला समालोचन करण्यास सहकार्य करतं. त्यांच्याच गुणलेखनामुळे आम्हाला वर्णन करायचं या सामन्याचं. आणि आता मात्र रुपेश यांची जागा भरून करण्यासाठी एक दुसरे चौपार फटकेबाज फलंदाज येत आहेत विनोद. हेमंत वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाणीचं अंतिम लास्ट षटक. लास्ट 6 बॉल टू गो. हेमंत एक ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी करण्यात माहेर असणारे रुपेश. गावाचं नाव वगैरे व्यवस्थित म्हणजे तुम्ही म्हणजे कदाचित तुम्हाला ऐकायला चुकीचं असेल. काल कोपारी झालं होतं कोपरी होतं म्हणजे यांना विचार गावाचं नाव गावाची ओळख महत्वाची असते. तर शेवटचे 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज विनोद बापकर रोहिदास ज्यांनी मागच्या तिसऱ्या नकारात्मक चेंडूचा इशारा उजव्याच्या खूपच बाहेर जाणार चेंडू हेमंत त्यांचा आणि पंचांना कुठली अडचण निर्माण नाहीत नकारात्मक चेंडू देण्यासाठी. अवंतर धावसंख्या पुढे होते 44. लेग ब्रेक पद्धतीने हळूवार पद्धतीने एस टी चीज बाद. ताळमेळ चुकला अंदाज चुकला आणि त्याचा मोबदला चुकावा लागतो रोहिदास बद्रे यांना. सुरेख खेळी उपयुक्त खेळी 21 धावांची उपयुक्त खेळी सुरेख खेळी अप्रतिम चौकार षटकार फटकावून 21 धावांची खेळी उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी सुस्थितीत आत्तापर्यंत तरी निघून ठेवलेला आहे. परंतु हेमंत एक चाणक्य गोल पहिला चेंडू कदाचित तो खेळीचा भाग असावा जाणून बुजून एक उजव्या एष्टीच्या बाहेर टाकला आणि आताचा मात्र लेग ब्रेक पद्धतीचा डाव्या एष्टीवर टाकला आणि पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. एष्टी रक्षक विजय यांचं सुरेख माफ करा विजय फलंदाजीसाठी येतात. एष्टी रक्षक सुरेख एष्टी रक्षण एष्टीची बाद करून विनोद यांना 21 धावांची खेळी संपुष्टात आणलेली आहे. 5 चेंडू धावाशी खेळण्यासाठी विजय येतात. विजय म्हात्रे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तारुण्यामध्ये ज्यांच्या फलंदाजाने गोलंदाजाच्या मनात धडकी भरायची फलंदाजाने तेच इथे मात्र हळूवार पद्धत चेंडू इथे मात्र चकतायत विजय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर सुरेख गोलंदाजी 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव देऊन 1 बळी मिळवला आहे. नकारात्मक चेंडूच्या साईने 1 धाव गेलेली होती. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा विजयानं चकवलेलं धावचीची संधी धावचित बाद अधिक 60चे असावे विजय हरकत नाही. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान मास्टर क्रिकेट स्पर्धा सर्व मास्टर प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून झाले. आज 22 वर्ष हे 2004 साली सुरू झालेली स्पर्धा आजपर्यंत आजतागायत आपल्या बेलापूर विभागातून त्या दरम्यान नंतर कल्याण डोंबिवली भिवंडी उरण परिसरात सगळीकडं अधिक 40 वारं घुमताना दिसतंय. दरम्यान सुरेख अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत एकच नकारात्मक म्हणजे वाईड बॉल टाकलेला होता त्याचीच 1 धाव गेलेली आणि 2 बळी मिळवलेले आहे. आणि आता मात्र येतात पंकज खेळण्यासाठी. विनोद दिवेकर. विनोद हे एक चौफेर फटकेबाज फलंदाज आहेत आणि बघूया त्यांच्याच मनगडातून हे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 3 षटकार येतात का बघायचं आहे. सुरेख गोलंदाजी हेमंत यांची. नमस्कार. बघूया विनोद एक उत्कृष्ट फलंदाज आणि तो प्रतीक्षा केली चेंडू फळीची बाहेरकड घेऊन पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते विनोद यांना. धाव संख्या 45. सुरेख गोलंदाजी शेवटचं निर्वाणीचं हाणामारीचं षटक हाकूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने स्टेअर केलाय. चेंडू बघायचा आहे. 1 धाव मिळते का काय मिळते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो बहुतेक क्षेत्ररक्षण करता दिलं क्षेत्ररक्षक 1च धाव पळून काढलेली 1 धाव. धाव संख्या 46. शेवटचा चेंडू निर्वाणीचा चेंडू चौकार षटकार येतोय का बघायचा आहे की बळी. सुरेख षटक केवळ 3च धावा दिल्या आतापर्यंत.
पुढे सरस्वत पटकावण्याचा प्रयत्न यष्टीचित या षटकातला तिसरा बळी हेमंत यांचा 46 धावा फटकावल्यात काहीशी या षटकात 3च धावा देऊन 3 बळी सुरेख अप्रतिम गोलंदाजी हेमंत यांची पूर्णपणे जखडून ठेवलं होतं रोहिदास विनोद आणि विजय यांना या षटकात केवळ सानपाडा संघ आपणास 2 धावांचा भुर्दंड आयोजकांकडून सांगण्यात येते आम्हाला जेणेकरून धावसंख्या 48 49 धावा करून विजय मिळवायचा आहे. दोन अधिक धावा असतील तर उत्कृष्ट असं आयोजन गावदेवी बनकोडे अधिक 40 क्रिकेट संघाचं स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावर हे सामने रंगताना गावदेवी बनकोडे संघाचं उत्कृष्ट असं आयोजन या आयोजनामध्ये तर सुरेख असं आयोजन या सुरेख आयोजनामधला हा आजचा दुसरा दिवस स्पर्धेतला आणि या दुसऱ्या दिवसातला हा सामना अधिक 40 क्रिकेट गावदेवी सालपाडा त्याचबरोबर अधिक 40 क्रिकेट बेलापूर या दोन्ही संघादरम्यान रंगताना दोन्ही संघ तुलनेबळ एकमेकांबरोबर लढताना 49 धावांचं लक्ष आणि म्हणजे 48 धावांचं संरक्षण करण्यासाठी बेलापूर संघ उतरतोय आणि 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी राजू चौधरी यांचं आगमन झालेलं आहे या आपण तर सलामीची जोडी नेहमीप्रमाणेच मंगेश व योगेंद्र अशी सलामीची जोडी 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना अधिक 40 क्रिकेट बेलापूर संघाने 46 धावा फटकावल्या होत्या परंतु आपल्या नियमानुसार गणवेश जर काहीशी तफावत असेल तर त्या गणवेशामुळं आपल्याला एक समितीच्या नियमानुसार भुर्दंड सोसावा लागतो 2 धावांचा त्या 2 धावांमुळे 48 धावा झाल्या बेलापूर संघाच्या आणि 49 धावांचं मोठं असं टार्गेट म्हणता येईल आपल्याचे ते धावा फटकावायच्या आहेत त्या 30 चेंडूमध्ये आणि या 30 चेंडूमध्ये त्या धावा फटकावतात तर बघायचं की 48 धावांवर रोखून धरतायत तर बेलापूर संघाकडं खोलवर गोलंदाजी त्याचबरोबर सानपाडा गावदेवी संघाकडं खोलवर फलंदाजी तीस चेंडू 49 धावा हरीशांचा पहिला चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू लोअर फुलटॉस मध्ये चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळून काढला विजय यांचं सुरेख क्षेत्ररक्षण एका धावीने आपलं खातं उघडतायत संघाचं देखील एका धावीने खातं उघडतायत मंगेश
हरीश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज योगेंद्र. भिरकावलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुरेख झेल, अप्रतिम झेल सीमारेषेवरती ते असलेले क्षेत्ररक्षक रुपेश. सुरेख क्षेत्ररक्षण. काहीसा चेंडू मैदानापर्यंत जात होता परंतु तत्पूर्वीच हात टाकून झेल टिपलेला आहे. सुरेख झेल. योगेंद्र शून्यावर बांधून तंबूत परत आहेत. 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 1-1. अठ्ठावीस चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जिंकण्यासाठी पहिलं षटक प्रगतीबद्दल हरीश यांचं सुरेख षटक. पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवला योगेंद्र यांचा. गणेश खेळण्यासाठी सज्ज. हरीश यांचा पुढचा चेंडू. अर्थातच तिसरा चेंडू आणि चेंडू फळीची बाहेर खेळकडे फास्ट स्लिपच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय 1 धावेचा 1-2. सुरेख गोलंदाजी. कुठली मुक्त फटकेबाजी करू देत नाही हरीश कोळी फलंदाजांना फटकावण्याची. सुरेख चेंडू पुढे सरसावत फटकावण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा बाईचा. अवांतर धावसंख्या घोषितच्या रूपाने मिळते. धावसंख्या 1-3. 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना संथ सुरुवात. 26 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हरीश पुल करण्याचा प्रयत्न परंतु फ्लेक होताना दिसतोय. इथे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षकांचं 1च धाव मिळते. ती गणेशांना. संघाची धावसंख्या 1-4. शेवटचा चेंडू घेऊन येतील हरीश. सामना करतील मंगेश. जावय हा ना. हरीश यांचा पुढचा चेंडू आणलाय. लॉंग ऑन मिड विकेट. सुरेख. अप्रतिम विजय मात्रे तारुण्यातली आठवण करून देत आहेत आणि खरं सुरेख 20-25 पावलं धावत जाऊन झेल टिपलाय. असं वाटलं होतं ते चौकार षटकार जाईल परंतु तत्पूर्वीच वय वर्ष 61 आम्हाला दिलीप पाटील कळवत आहेत. विजय मात्रे यांचा बघा मास्टर कप क्रिकेट स्पर्धेचं तारुण्य तरुणाला लाजवेल असं. विजय मात्रे 61चे अप्रतिम झेल. त्या झेलामुळं मंगेशांना तंबूची वाट दिसली गेली आणि 2 बाद केवळ 4 धावा. 4 षटकात अर्थातच 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. रोहिदास बंद्रे वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या आणि फार्म सोसायटीच्या दिशेने गणेश यांच्यासाठी. आणि फटकावला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे काहीसं थोडंसं दुसऱ्या टप्प्यावर घेताना परंतु सुरेख इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या 5. 23 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी सानपाडा गावदेवी संघाला. नितीन पहिल्यांदाच सामना करतील रोहिदास यांच्या गोलंदाजीचा. दुसऱ्या चेंडूचा फुल टॉस चेंडू भिरकावला बघायचा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. रुपेश दुसरा झेल घेतात. तिसरा झेल. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे रुपेश यांचं
आणि निराश होऊन तंबूत परततात ते नितीन 0वर बाद होताना 3-5. आता मात्र 22 चेंडू आणि 44 म्हणजेच 12 धावांच्या सरासरीने धावसंख्या फटकावल्या जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर अधिक 40 सानपाडा गावदेवी संघाला. बावीस चेंडू आणि 44 धाव फटकावण्यासाठी एक अष्टपैलू त्याचबरोबर एक चौफेर फटकेबाज फलंदाज प्रकाश ठाकूर ज्यांच्या मनगडामध्ये चौकार षटकारांची क्षमता आहे आणि ती सानपाडा संघाला नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असते आणि ती पूर्ण करतात. बघू या सामन्यात कसे खेळतात आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. परंतु एक चाणक्य गोलंदाजी ते आपण बघतोय. रोहिदास बंद्रे एक उत्कृष्ट हे देखील 60च्या आसपास पोहोचलेले असणार कदाचित आम्हाला वाटतं. 55 असे कळतात आम्हाला. दिले पाटील हरकत नाही तरी पण 55ला वयाने खेळताना इथे मात्र चेंडू फळीच्या आतील कड घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक धाव मिळते प्रकाशांना. संघाची धावसंख्या 3-6. 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 4 बाद झाले असतील ना. 21 चेंडू आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कठीण परिस्थिती. फटकावला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण परंतु तेवढंच सुरेख ताळमेळ खेळपट्टी जाण्याचं. गुडघ्याचा पट्टा बांधलाय का बांधून घ्या. धावसंख्या 7. प्रकाशने मारलं. पुढे सरसावत फटकावण्याचा प्रयत्न पदाला तर सुरेख होतं परंतु चेंडू आणि चेंडू फळीकडचं मेतकूट काही जुळलं नाही जेणेकरून निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 3-7. शेवटचा चेंडू या षटकातील. फटकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र चकतायत रोहिदास बंद्रे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना सुरेख ताळमेल. 2 धावाबरोबर षटक संपतोय. 2 षटकाच्या संमतीत तर दयनीय अवस्था म्हणता येईल. 3-9. 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना. व्हेजच खातो आम्ही हरकत नाही. आपण आपले आभारी आहोत. मी जेवण आलो. जेवण नाही मग चाचा मी सांगितलं असतं जेवायला. बोनकोडे गावचे शरीर श्रेष्ठाव सनी मेहर इथं आलेले आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी महाराज. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू फटकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 टप्पे घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण आता चेंडू जातोय. प्रकाशांना 1 धाव मिळते. संघाला 1 धाव मिळते. दुहेरी अंकामध्ये आता पोहोचतायत हळुवारपणे. नकारात्मक चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. 11 धाव होत आहेत आणि 1 चेंडू अधिक मिळतोय. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. हळुवारपणे चेंडू डावेच्या खूपच बाहेर जात चेंडू. नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्या 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 18 चेंडूत 37 धावांची आवश्यकता. वाईड 1 नो. रुपेश दिशा भरकटते. भरकटल्या दिशा. 2 धावा पुन्हा एकदा. 1 अतिरिक्त धाव. पहिलाच चेंडू अजूनही टाकले गेलेला नाही आणि 5 धावा बहाल केलेल्या आहेत. 2 धावा गेले. इथे धावसंख्या होते 14.
हातभार लावताना सांडपाडा संघाला. इथे मात्र सुरेख पुनरागमन. ब्लॉक कॉल पद्धतीचा म्हणजे ब्लॉकच जवळ केलं तर तो एक धाव मिळते ती नितीन यांना. धावसंख्या गणेश यांना एक धाव मिळते. धावसंख्या 15. येणाऱ्या 17 चेंडू धावसंख्या 34. पुन्हा एकदा दिशा भरकटली. 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या 17. रुपेश भाऊ दिशा भरकटते. दिशेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला त्याचा भुर्दंड बसू शकतो. आले लाईनवर. आपण गाडी रुळावर आलेली आहे. सिलिबुडच्या दिशेने काढलाय. एक धाव मिळते संघाला. प्रकाशांना धाव संख्या 18. 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता अजूनही. 35च ना, 31 धावा. सॉरी 31 पाहिजे. आणि इथे बाद धावचीच बाद बनायचं की एस टीचीच बाद बनायचं. धाव एस टीचीच बाद. 4 बाद 18. 15 चेंडू आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याचं. नक्कीच गाडी रुळावर आलेली आहे. पुनरागमन केलेलं आहे रुपेश यांनी 7 धावा दिल्यानंतर. मग खरं 6 धावा दिल्यानंतर. अजय प्रकाशांच्या जोडीला येतात ते अजय. पंधरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. 31 धावांची. काहीस तिथे नंदकुमार स्ट्रायकर एंडला फेकावं की नॉन स्ट्रायकर एंडला. या दरम्यान स्ट्रायकर एंडला फेकण्याच्या मनस्थिती असताना नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू फेकल्यानंतर तत्पूर्वी पोहोचण्याची संधी अजय यांना मिळते. एक धावनी. धावसंख्या पुढे सरकते 19. सुरेख क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू आणि आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतील. धावसंख्या 19. 4 गण्यांच्या मोबदल्यात. हळूवार पद्धतीने चेंडू फलंदाजांना प्रवृत्त केलं. फटकावणीसाठी जोर लावावा लागला. एकच धाव मिळते. लंगडत खेळताना दिसत आहेत. काहीसं जायबंदी दिसत आहेत. 1 धावी धावसंख्या पुढे सरकते. तिसरं षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 20. 49 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना येणाऱ्या 12 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 29. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. मायनस करायला लागेल. पंकज सनी चेंडू बारीची बाहेर घेऊन सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू जाते. आणि 1 धाव मिळते प्रकाशांना. आणि गावदेवी सांडपाडा संघाला धावसंख्या 21. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. एक उदयोन्मुख समालोचक आमच्या जोडीला जोडले जात आहेत. या 2 षटकानंतर मी आपणास समालोचन करण्याची संधी देणार आहे. 11 चेंडूमध्ये अजून 28 धावांची आवश्यकता आणि ती क्षमता प्रकाश ठाकूर यांच्या मनगटामध्ये आहे. आणि ते मात्र दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा पंकज यांची. रुपेश यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाताना, परंतु तसं काही घडणार नाही. धावसंख्या 22. फटकावला चेंडू परंतु जमीनला चुंबन घेत चेंडू जात आहेत. 1 धावेची दुसरी धाव मिळते. इथे 2 धाव मिळतात प्रकाशांना संघाला. संघाची धावसंख्या 4 बाद 24. 2 झाले. 2
आवाज कमी येतोय ना? हॅलो हॅलो हाय आवाज रुमाल लागले वाटतं. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पंकजांचा पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू चेंडू भळीचा काय संगणमत जुळत नाहीत. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 9 चेंडू 24-25 धावा. पंकज सुरेख गोलंदाजी करताना. आता मात्र फटकावलाय घोषित क्षेत्रामध्ये आणि षटकार. उत्तंग षटकार. 30 धाव संख्या. 8 चेंडू 19 धावा आहे अजून. सामन्यामध्ये रंगत निर्माण आहेत. बघूया ट्विस्ट निर्माण होत आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, गेम ऑफ चान्स. अनिश्चितता क्रिकेटची दिसते इथे. बघूया 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 1 षटकार 2 षटकार नक्कीच पुनरागमन. प्रकाश ठाकूर आणि दिशा भरकटली 2 धावा. धाव संख्या 32. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आठ चेंडू 17 धावा. नियंत्रण ठेवावं लागेल दिशेवर. आणि भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख झेल प्रयत्नाचा प्रयत्न. पंचांचा इशारा. चौकार. धाव संख्या 36. मी मगाशीच म्हणालो होतो चौकार षटकार येतो का बघायचा. 7 चेंडू आणि 13 धावांची 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 फक्त 15 धावा. अजय पंकज महागडे ठरताना. 1 चेंडू शिल्लक आहे. एकच ना बघा. चौकार हा बरोबर. 13 माफ करा. 13 चौकार आहे ना. 13 बरोबर माफ करा. 13 धाव संख्या 36. आणि सुरेख पडोनागमन. सुरेख अप्रतिम चेंडू. यॉर्कर मध्ये चेंडू मधली एष्टी वाकवलेली आणि तंबूची वाट दाखवलेली आहे प्रकाश यांना. सुरेख खेळी खेळताना इथं प्रकाश ठाकूर एक चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने खेळी सजवताना आपल्या संघाला विजेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेलं बघायचं आहे. 17 धावांची खेळी. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता अजूनही. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यात एक विनोद वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाणीचं अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे. पण बघूया विनोद कशा प्रकारे जखडून ठेवतात ते अजय व हेमंत यांना. ज्यांनी शेवटचं षटक टाकलं होतं अप्रतिम षटक टाकलं होतं. धावसंख्या नियंत्रणात ठेवली होती परंतु शेवटच्या षटकात त्यांना खेळण्यासाठी येतं ते अष्टपैलू. आणि भिरकावला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतोय अप्रतिम क्षेत्ररक्षक. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. क्षेत्ररक्षक कोण राजेश भाऊ क्षेत्ररक्षक कोण महेश यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. धाव संख्या 38. 49 धावांचं लक्ष्याचं पाठला करता. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. विनोद दिवेकर. भिरकावला चेंडू. विजय म्हात्रे. सुरेख झेल अप्रतिम झेल विजय म्हात्रे यांनी टिपलेला आहे. 4 चेंडू. बॅट्समन कोण आउट झाला? अजय हेमंत. 6 बाद 38 अशी धावसंख्या. येणाऱ्या 4 चेंडू धावे हवे असतील 11. पहिल्या बॉल 2 नंतर बळी परत एकच बळी. नाही तर अजय आउट झाले ना. आता जगदीश ना. जगदीश हेमंत नंतर जगदीश. 2 बॉल झाले. अजय आउट झाला. अजय हेमंत खेळतात. हेमंत त्यांना काय अजून खेळण्याची संधी मिळत. जगदीश हे देखील एक अष्टपैलूकडे चौकार षटकार फटकावण्याची क्षमता त्यांच्या मनगडामध्ये आहे. परंतु तेवढेच ताकदीचे गोलंदाज विनोद त्यांच्या समोर असतील. आणि नक्कीच 4 चेंडूमध्ये 10 धावा रोखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु 11 धावा फटकावण्याची क्षमता आणि 1च धाव. 11ला विन.
धावसंख्या 39. एक धाव तुम्हाला कमी पडते. धावसंख्या 39. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पण तुम्हाला 90 धाव द्यायचे आहेत. बरोबर ना? फटकावला चेंडू नाही. जगदीशला ही पण एक धाव. 2 चेंडू 9 धावा. अजूनही अशा सांडपाडा संघ परंतु एकच धाव. 2 जरी धावा गेल्या तरी सामना बेलापूर संघाच्या बाजूने जिंकू शकतो. चौकार इथे आवश्यक 3 धावा तरी आवश्यक आहे या चेंडूवर. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू अप्रतिम. औपचारिकता शिल्लक जर विनोद दिवेकर काही चूक करत नाहीत तर. 1 चेंडू 9 धावा. एकच योग्य चेंडू टाकायचा आहे. पदलाल इथे चुकलं. पुन्हा मागे फिरतं आपल्या खेळ रेषेच्या बोल्यावर. 1 चेंडू 9 धावा आणि नकारात्मक चेंडूचा इशारा. धाव संख्या 41. अजून एक नकारचंद दिशा बेलापूर संघाची भरकटताना दिसते परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडूत 22 धावा CPL मध्ये कॅरिबियन लीग मध्ये भिरकावलाय आणि बैलगेरांनी झोपा केला. षटकाराचा काय उपयोग नाही. शेवटास 2 धावांनी 1 धावांनी सामना जिंकलेला आहे. बेलापूर संघाने बेलापूर संघाचं मनपूर्वक अभिनंदन. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. अधिक 40 कृष्ण सारकोळे संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. बेलापूर संघाचे कर्णधार या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी तर या